हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, काही वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे लॅकॉनिक, LACONIC. सो लॅकॉनिक म्हणजे काय होतं, युजिंग फ्यू वर्ड्स, म्हणजेच जो काय आहे मितभाषी आहे किंवा खूप मोजके शब्द वापरून जो बोलतो त्याला काय म्हटलं जातं, लॅकॉनिक असं म्हटलं जातं. सो लॅकॉनिक म्हणजे काय होतं मराठीमध्ये, मग मितभाषी किंवा जो मोजक्या शब्दात बोलणारा असतो त्याला सुद्धा लॅकॉनिक म्हटलं जातं. आणि संक्षिप्त म्हणजे सुद्धा काय होतं, लॅकॉनिक असं होतं. सो लॅकॉनिकचे सिनोनिम्स काय आहेत, कन्साइज, ट्रेस आणि सुसेंट. कन्साइज, ट्रेस आणि ससेंट. आणि अँटोनिम्स आहेत वर्बोस, वर्डी आणि लॉक्वेशियस. ओके. सो लॅकॉनिक म्हणजे काय होतं, मितभाषी, मोजक्या शब्दात बोलणारा आणि संक्षिप्त. यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे लॅकॉनिकला. हिज लॅकॉनिक रिप्लाय एंडेड द डिस्कशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, सो त्याच्या संक्षिप्त उत्तराने चर्चा संपली, असं याचा अर्थ होतो. हिज लॅकॉनिक रिप्लाय एंडेड द डिस्कशन म्हणजे जे काही त्याचं जे संक्षिप्त उत्तर होतं त्याच्यामुळे काय चर्चा संपली, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. आणि लॅकॉनिक म्हणजे होतं मितभाषी, मोजक्या शब्दात बोलणारा आणि संक्षिप्त बोलणारा. नेक्स्ट वर्ड आहे लँग्विड, LANGUID. सो लँग्विडचं मिनिंग आहे स्लो अँड रिलॅक्स्ड. स्लो अँड रिलॅक्स्ड म्हणजे काय होते, जो एकदम निरुत्साही आहे, सुस्त आहे, थकलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, लँग्विड असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा लँग्विडचा, सुस्त, थकलेला किंवा निरुत्साही, शक्तिहीन, तर याला काय म्हटलं जातं, लँग्विड असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहेत लँग्विडचे, लेथार्जिक, स्लगिश आणि लिस्टलेस. लेथार्जिक, स्लगिश आणि लिस्टलेस. आणि अँटोनिम्स आहेत एनर्जेटिक, विगरस आणि लिव्हली. सो आता सेंटेन्स बघूया, सेंटेन्स मध्ये कसा यूज झालेला आहे लँग्विडला. अ लँग्विड आफ्टरनून बाय द पूल. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तलावाजवळची एक सुस्त दुपार. ओके. अ लँग्विड आफ्टरनून बाय द पूल म्हणजे तलावाजवळची एक सुस्त दुपार. नेक्स्ट वर्ड आहे लार्जेस, LARGESS. लार्जेस्टचं मिनिंग आहे जेनेरॉसिटी इन बेस्ट ओनिंग गिफ्ट. ओके, जेनेरॉसिटी इन बेस्ट ओइंग गिफ्ट. तर याचा मराठीमध्ये काय होतो अर्थ, उदारता किंवा दानशूरपणा. काय होतं, लार्जेस्ट म्हणजे उदारता किंवा दानशूरपणा, जेनेरॉसिटी इन बेस्ट ओइंग गिफ्ट्स. सो सिनोनिम्स आहेत त्याचे जेनेरॉसिटी, लिबरॅलिटी आणि बाउंटी. आणि अँटोनिम्स आहेत स्टिंगनेस, मिझरलीनेस आणि पार्सिमनी. अँटोनिम्स परत एकदा तुम्हाला सांगून देते प्रोनाउन्सिएशन करता. काय आहे, स्टिंगिनेस, मिझरलीनेस आणि पार्सिमनी हे अँटोनिम्स आहेत लार्जेस्टचे. यूज काय आहे, द किंग शोड लार्जेस्ट टू हिज सब्जेक्ट्स. म्हणजेच याचा काय अर्थ आहे मराठीमध्ये, राजाने आपल्या प्रजेला उदारता दाखवली. ओके, द किंग शोड लार्जेस्ट टू हिज सब्जेक्ट्स म्हणजे राजाने आपल्या प्रजेला उदारता दाखवली असा होतो मराठीमध्ये अर्थ. नेक्स्ट वर्ड आहे लॅसिट्यूड, LASSITUDE. लॅसिट्यूडचं मिनिंग आहे स्टेट ऑफ फिजिकल विअरीनेस. स्टेट ऑफ फिजिकल विअरीनेस म्हणजे काय होतं, तर याचा सुद्धा अर्थ काय होतो, थकवा, उदासीनता वगैरे. सो लॅसिट्यूड म्हणजे काय होतं, आळशीपणा, मंदपणा, सुस्ती, अशक्तपणा, उदासीनता आणि थकवा. ओके. सो लॅसिट्यूड म्हणजे काय होतं, उदासीनता, थकवा, आळशीपणा, मंदपणा, सुस्त आणि अशक्तपणा. याचे पण सिनोनिम काय आहेत, फॅटिग, लेथार्जी आणि एक्झॉशन. आणि अँटोनिम्स आहेत एनर्जी, विगर आणि
व्हायटॅलिटी. यूज काय आहे सेंटेन्स मध्ये बघूया. ओव्हरकम बाय सडन लॅसिट्यूड. सो याचा अर्थ काय होतो, अचानक आलेल्या आळसाने ग्रासलेले. अचानक आलेल्या आळसाने ग्रासलेले म्हणजे होतं ओव्हरकम बाय सडन लॅसिट्यूड. ओके, लॅसिट्यूड म्हणजे होतं उदासीनता, थकवा, आळशीपणा, मंदपणा, सुस्त आणि अशक्तपणा. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे, ओके, फर्स्ट आहे अँटीडोट. अँटीडोट म्हणजे काय होतं, अ मेडिसिन टू काउंटर ऍक्ट पॉयझन. तर जे विषबाधा झालेली आहे त्याचं विष नाश करणारा जो असतो किंवा विष उतरवणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, वन वर्ड मध्ये अँटीडोट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अँटीडोट. सो त्याचा अर्थ काय होतो, जो उतारा करतो कशाचा, जर एखाद्याला विषबाधा झालेली आहे त्याचा उतारा करण्याकरता काही जे एक इंजेक्शन दिलं जातं, अँटीडोट दिलं जातं, त्याला म्हटलं जातं अँटीडोट. ओके, उतारा किंवा विषनाशकला सुद्धा म्हटलं जातं अँटीडोट. आणखी काय आहे तर विष किंवा रोग यांच्या परिणामाला प्रतिबंध करणारे द्रव्य. आणि याला सुद्धा काय म्हटलं जातं, जे विष किंवा रोग यांच्या परिणामाला जे प्रतिबंध करणारे द्रव्य असतं सो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, अँटीडोट असं म्हटलं जातं. नेक्स्ट काय आहे, स्टेटोस्कोप. सो स्टेटोस्कोप सगळ्यांना माहितीच असेल, स्टेटोस्कोप डॉक्टर्स यूज करतात. काय आहे ते, अन इन्स्ट्रुमेंट फॉर लिसनिंग टू द ऍक्टिव्हिटीज ऑफ द हार्ट अँड लंग्स. म्हणजे काय होतं स्टेटोस्कोप. सो शरीराच्या आतला जो आवाज असतो, जो हार्टचा आणि फुफ्फुसांचा असतो, हार्ट किंवा फुफ्फुस इत्यादी यांचा जो आवाज ऐकण्यासाठी जे उपकरण वापरले जाते आणि ते उपकरण डॉक्टर्स वापरतात त्याला काय म्हटलं जातं, स्टेटोस्कोप असं म्हटलं जातं. ओके, याचा अर्थ काय होतो स्टेटोस्कोपचा, शरीराच्या आतील आवाज, जसं की कशाचा, हृदय, फुफ्फुसे इत्यादी ऐकण्यासाठी वापरले जाणारे वैद्यकीय उपकरण, याला काय म्हटलं जातं, स्टेटोस्कोप असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आहे कॉन्कर. कॉन्करचं स्पेलिंग काय आहे करेक्ट, CONQUER, कॉन्कर. सो कॉन्कर म्हणजे काय होते, जिंकणे किंवा मात करणे सुद्धा म्हटलं जातं. सो कॉन्कर म्हणजे होतं जिंकणे किंवा विजय मिळवणे. आणखी म्हटलं जातं कब्जा करणे किंवा मात करणे म्हणजे होतं कॉन्कर. आणि स्पेलिंग काय आहे करेक्ट कॉन्करची, CONQUER. नेक्स्ट वर्ड आहे करेजियस. करेजियसची करेक्ट स्पेलिंग आहे COURAGEOUS. करेजियस म्हणजे काय होतं, धाडसी, शूर, निर्भय आणि धीट, त्याला काय म्हटलं जातं, करेजियस असं म्हटलं जातं. आणि स्पेलिंग आहे COURAGEOUS. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे स्टील समवन्स थंडर. तर याचा अर्थ काय होतो, मीनिंग होतो टू यूज अनदर्स आयडिया अँड टेक क्रेडिट फॉर इट. म्हणजेच काय करणे, कोणाचीही प्रशंसा स्वतःकडे ओढवून घेणे. जर कोणी काही चांगलं काम केलेलं आहे तर ते त्याचं चांगलं काम केलेलं आहे तर ते श्रेय स्वतःला देणे, त्याला म्हटलं जातं स्टील समवन्स थंडर. एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलेलं आहे तर त्याचं श्रेय दुसऱ्याला मिळणे म्हणजे सुद्धा काय होतं, स्टील समवन्स थंडर. याचा अर्थ काय होतो मग, कोणाची प्रशंसा स्वतःकडे ओढून घेणे.
म्हणजे होतं स्टील समवन्स थंडर. नेक्स्ट आहे बर्न युअर ब्रिजेस. बर्न युअर ब्रिजेसचं मिनिंग आहे टू परमनंटली एंड अ रिलेशनशिप ऑर अपॉर्च्युनिटी. सो याचा अर्थ काय होतो, नातेसंबंध किंवा संधी म्हणजेच अपॉर्च्युनिटी कायमची संपवणे म्हणजे काय होतं, बर्न युअर ब्रिजेस. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड्स, त्याचे मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले मिनिंग सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला. आधी जे वर्ड्स झालेले आहे, आधी जे इडम्स अँड फ्रेजेस झालेले आहे, मिसस्पेल्ड वर्ड झालेले आहे, ते सुद्धा परत एकदा तुम्ही रिव्हिजन करत चला. म्हणजेच तुमचे आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात राहील आणि जे चालू आहे ते सुद्धा परत परत वाचत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.